श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1280. आपण या भुशुंडी गरुड संवादामधल्या सप्त प्रश्नांचं चिंतन कालच्या कथानिरूपणापासून करायला सुरुवात केली. सज्जन हो, आता या रामायणाचा हा अंतिम टप्पा आहे आणि त्यामध्ये संपूर्ण रामायणात जे गोस्वामीजींनी आपल्याला सांगितलं त्याचं सार या 7 प्रश्नांच्या आधाराने या दोघांच्या संवादातून गोस्वामीजी पुन्हा एकदा आपल्या समोर ठेवतायत. अच्छा, कॉर्पोरेट भाषेमध्ये बोलायचं जावं तर टेक अवे काय आहे अख्ख्या रामायणाचा, तर ही 7 प्रश्नांची उत्तर आहेत. अशा रीतीने आपण या काल प्रश्नांचा उहापोह फक्त बघितला की काय प्रश्न विचारलेले आहेत गरुडाने. काय काय प्रश्न होते बरं. पहिला प्रश्न होता की सब ते दुर्लभ कवन शरीरा, सगळ्यात दुर्लभ असं शरीर कुठलं आहे. दुसरा प्रश्न त्यांनी विचारला होता की बड दुःख कवन कवन सुख भारी, सगळ्यात मोठं दुःख कुठलं आणि सगळ्यात मोठं सुख कुठलं, हे मला तुम्ही संक्षेपाने सांगा. तिसरा प्रश्न हा आपण बघितला. चौथा प्रश्न आहे संत असंत मरम तुम जानहु, संत आणि असंतांचे गुणधर्म मला संक्षेपाने तुम्ही समजावून सांगा. पाचवा आणि 6वा प्रश्न देखील कवन पुण्य श्रुती बिदित बिसाला, कहु कवन अघ परम कराला, सर्वात प्रसिद्ध महान असं श्रुतीमधलं पुण्य कुठलं आहे आणि सर्वात महान भयंकर असं पाप कोणतं आहे. असे 6 प्रश्न झाल्यानंतर 7वा प्रश्न हा थोडा विस्ताराचा आहे की मला मानस रोग काय आहेत हे प्रभू आपण समजावून सांगा. अशा 7 प्रश्नांना अत्यंत विनयाने भुशुंडीजींच्या समोर गरुडाने ठेवलेले आहे आणि इतका प्रदीर्घ संवाद हा गरुड भुशुंडीचा चालू आहे तरी देखील भुशुंडी गरुडाच्या कुठल्याही प्रश्नाचा अव्हेर करत नाहीयेत. तात सुनहु सादर अति प्रीती मै संक्षेप कहु यह नीती, हे तात अत्यंत आदरपूर्वक प्रेमपूर्वक ऐका, मी ही नीती तुम्हाला संक्षेपाने सांगतो. अशा रीतीने भुशुंडी आणि गरुडाचा हा संवाद सज्जन हो आपण आता ऐकायला सुरुवात करणार आहोत. चौपायांचं या प्रदीर्घ दोह्याचं गायन काल आपण साधारणतः 9 मिनिटं ज्याचं गायन चाललं होतं ते कालच्याच कथा विभागामध्ये झालेलं आहे. त्यामुळे आज आपण थेट या कथा विभागामध्ये प्रवेश करणार आहोत. पहिला प्रश्न आहे सब ते दुर्लभ कवन शरीरा. मी काल या प्रश्नाच्या मागची भूमिका आपल्यासमोर अगदी थोडक्यात मांडली होती की भुशुंडीजींनी जेव्हा लोमस ऋषींचा शाप प्राप्त झाला आणि कावळ्याचा देह मिळाला तेव्हा खरं तर याचं उत्तर वैयक्तिक पातळीवरती दिलंय की मला हा देह अत्यंत प्रिय आहे, या कावळ्याचा देह, कारण ज्याच्या आधाराने मला भक्ती करता येते. कल्पांत समयी देखील मी या इच्छा मरणाच्या आधाराने भक्तीसाठी जिवंत राहू शकतो. त्यामुळे मला हा देह अत्यंत प्रिय आहे. आता मला इथून कुठलंही स्थित्यंतर करायची इच्छा नाही, ना स्थानाचं ना देहाचं. परंतु जेव्हा भुशुंडीजींना एका अधिकारी रूपाने व्यासपीठावरून गरुडाला उत्तर द्यायचंय की सब ते दुर्लभ कवन शरीरा, तेव्हा त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक आवडीनिवडीच्या पलीकडे जाऊन त्यांना उत्तर द्यायचंय. सर्वसामान्यांना जीवन जगण्याचं ध्येय त्यांना द्यायचंय आणि त्यामुळं त्याचं थेट उत्तर भुशुंडीजी आपल्याला देतात की नरतन सम नाही कवन्यू देही, जीव चराचर जाचत तेही. हे गरुडजी, मनुष्य शरीरासारखं कोणतंही शरीर नाही,
चर आणि अचर सर्व जीव त्याची याचना करतात. असे हे मनुष्य शरीर आहे. बघा सज्जनो, सर्व संतांनी आपल्या सर्व ग्रंथांमधून एकमुखाने आम्हाला या नरदेहाची जाणीव, या मनुष्य जन्माची जाणीव करून दिलेली, त्याची किंमत आम्हाला सांगितलेली आहे. मनुष्य जन्मा इतकं दुसरं कुठलंही श्रेष्ठ जीवाला प्राप्त होणारी योनी नाही. का बरं असं म्हणत असतील संत? कारण सज्जनो, या 84 लक्ष योनींपैकी केवळ मनुष्य ही योनी अशी आहे जिथं विवेक विचार हा जीवाला प्राप्त होऊ शकतो. बुद्धी प्रत्येकाची वेगवेगळी असू शकेल. काही प्राण्यांना केवळ देहाधिष्ठित बुद्धी राहील, काही प्राण्यांमध्ये ती बुद्धी मानवाच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात करेल, परंतु त्यांच्या या असलेल्या प्राणी संकल्पना संपणार नाहीत. मानव हा एक असा जीव या भगवंताने निर्माण केलेला आहे जे त्याच्या समस्त सृजनशीलतेचं अंतिम असं क्रिएशन आहे. अंतिम अशी त्याची निर्मिती आहे मनुष्य देह. जे झाल्यानंतर भगवंत देखील तृप्त झाला असेल की मला जे पाहिजे होतं तसा हा जीव, ज्याच्या आधाराने तो माझी भक्ती करू शकतो, ज्याच्या आधाराने तो माझी प्राप्ती करू शकतो, मला तो अळवू शकतो, असा हा मनुष्य शरीराला प्रत्यक्ष भगवंताने निर्माण केल्यानंतर तो देखील अत्यंत मनोमन प्रसन्न झाला असावा. या विवेक विचारामुळं गोस्वामीजींनी या मनुष्य देहाला किती सुंदर पद्धतीने आपल्याला वर्णन करून सांगितले की नरक स्वर्ग अपवर्ग निसेनी. हे मनुष्य शरीर म्हणजे जंक्शन आहे. जसं जंक्शन पासून वेगवेगळ्या स्टेशनकडे रस्ते फुटतात, तसं मनुष्य शरीरच्या जंक्शनवरून 3 रस्ते फुटतात. एक आहे नरकाचा रस्ता, एक आहे स्वर्गाचा रस्ता आणि तिसरा आहे मोक्षाचा रस्ता. या रस्त्यांपैकी कुठल्या रस्त्यावरती चालायचं याचं स्वातंत्र्य मनुष्य शरीरामध्येच केवळ उपलब्ध आहे. बघा, इतर कुठलाही प्राणी असेल त्याला कळत नाही कुठली वाट घ्यायची आहे, तो आपली जी वाट दिसेल त्या वाटेला निघून जातो. परंतु मनुष्याच्याकडे भगवत कृपेने हा विवेक विचार आहे की या मनुष्य जन्माचं ध्येय काय आहे, मी कशासाठी जन्माला आलोय याचा तो विचार करू शकतो. त्याला काय प्राप्त करायचं आहे, या देहाधिष्ठित असलेल्या गरजांच्या पलीकडे देखील या मनुष्य योनीचं काहीतरी प्रयोजन आहे याची जाणीव त्याला होऊ शकते. परंतु दुर्दैव असं आहे की 100 99 पेक्षा अधिक जीव हे मनुष्य योनीमध्ये जन्माला येऊनही प्राण्यासारखेच वागतात. कामाधिक भावना या देहाच्या आधाराने तृप्त करणं, जिभेच्या असलेल्या सर्व रसना तृप्त करत राहणं, देहाला सुख कसं मिळेल याचा नित्य विचार करत राहणं, म्हणजे एक प्रकारे विवेक विचारशील असलेल्या भगवंताचं भूषण असलेल्या या सृजनशीलतेने बहुतांश वेळेला या मनुष्य जन्माला न्यायच दिला नाही. आणि मी म्हणजे देह या भूमिकेवरती तो एखाद्या प्राण्यासारखं हे आयुष्य व्यतीत करतो. त्यामुळं 99% लोकांना विचार करण्याच्या आधीच या नरक मार्गाच्या दिशेने जावं लागतं. सज्जनो, काही लोक विचार करतात की आपल्याला भगवंताची सेवा करायला हवी, गुरुची सेवा करायला हवी, परमार्थ करायला हवा, परंतु हे सगळं करत असताना कर्मफळाची अभिलाषा त्यांना अशी काही जखडून ठेवते की त्यांना इच्छा तर आहे भगवत प्राप्तीची, परंतु कर्मफळाची अपेक्षा, हा अहंकार त्यांची वाटचाल केवळ स्वर्गाच्या दिशेने करू शकतो. परंतु जर जीवनामध्ये एखादा संत मिळाला, त्याचा सहवास मिळाला, त्याची कृपा झाली, प्रत्येक कर्मामध्ये निष्कामता हा आपला स्वभाव झाला, भगवत भक्ती हा आपला प्राण झाला, तर सज्जनो, हा विवेक विचार मनुष्याला अपवर्ग अर्थात मोक्ष याची पायरी
चढण्यासाठी साधन ठरतो. त्यामुळे जीवाची अधोगती देखील या मनुष्य जन्मामध्ये आहे. जीवाची ऊर्ध्वगती आहे, परंतु स्वर्ग लोकापर्यंत जाण्याची शक्यता ही देखील या मनुष्य योनीमध्ये उपलब्ध आहे. आणि त्याच्याही पलीकडं या आत्मसाक्षात्काराची पदवी प्राप्त करण्याचं स्वातंत्र्य देखील त्याला या मनुष्य जन्मामध्ये आहे. त्यामुळे गोस्वामीजींनी याला शिडी म्हटलेलं आहे, पायरी म्हटलंय, निसेनी. तुम्ही कुठल्या दिशेने उतरायचं हे तुमच्या हातात आहे. मी परवाच्याच निरूपणामध्ये आपल्याला सांगितलं ना की हा पुरुषार्थ आहे भक्ती म्हणजे. तो मणिमाणिक आपल्याला शोधला पाहिजे आपल्या अंतरंगामध्ये गुरुकृपेच्या आधाराने. हा काही चमत्कार नाहीये. सज्जनो, भक्तीला लागा, नाम घ्या, भगवंताचं भजन करा आणि या मनुष्य जन्मामध्ये योग्य अशी पायरी चढायला शिका. ही निसेनी आपल्या समोर दररोज हात जोडून उभी असते की आज कुठला चॉईस आहे. असा विचार करू नका की अरे बापरे, आजपर्यंत तर खूप चुका झाल्या, म्हणजे आपण निश्चितच नरकाच्या मार्गाने लागलोय किंवा स्वर्गाच्या मार्गाने लागलो. नाही, श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे ज्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्हाला या परमार्थाची निष्कामता हृदयामध्ये जाणवेल आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करू लागाल, तो एक दिवस देखील मागच्या समस्त झालेल्या चुकांना सुधारण्यासाठी पुरेसा ठरतो. गरज आहे त्या मार्गावरती अत्यंत मनापासून वाटचाल करण्याची. हे मनुष्य शरीरच एकमेव असा भगवंताने निर्माण केलेला जीव आहे. ज्ञान विराग भगती सुबदेनी, ज्याला कल्याणकारी ज्ञान, वैराग्य, भक्ती हे सर्व काही प्राप्त करता येऊ शकतं. परंतु त्यासाठी गरजेचं काय आहे? भगवंताचं भजन. बस हा एकच मार्ग आहे, साधा सोपा. कारण ज्ञान मार्गाच्या आधाराने जाणं हे आपल्याला जमण्यासारखं नाही. आपण त्याचं विस्तारपूर्वक विवरण बघितलं. परंतु संतांचं हृदय कधी कळवळतं माहितीये का? की जेव्हा असा मनुष्य जन्म मिळाला आणि आपल्याला काय वाटतं, हा मनुष्य जन्म तुम्हाला तुमच्या कर्मांच्या आधाराने मिळालाय. अहो सज्जनो, आपण जरी काम खूप चांगलं केलं आपल्या कचेरीमध्ये, आपल्या कंपनीमध्ये, तरी वरिष्ठांचं रेकमेंडेशन लागतं की ह्याला प्रमोशन द्या. का तुमचं कामच सगळं चांगलं आहे म्हणून आपोआप तुमचं प्रमोशन होऊन जातं? नाही. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. तुम्ही रेकमेंडेशन करा, शिफारस करा हे संतांनो. त्यामुळे हा मनुष्य जन्म तुम्हाला मिळालेला आहे तो कोणाच्या तरी शिफारशीवरून मिळाला आहे. कारण ती मॅच टाय झालेली असते पाप पुण्याची. चित्रगुप्त देखील संभ्रमात पडलेला असतो की आता काय करावं. तेव्हा संतांच्या शिफारसीचं पत्र येतं की थोडेसे याला मनुष्य जन्माकडे झुकण्यासाठी तू त्याच्या पुण्यामध्ये वाढ कर किंवा त्याच्या पापामध्ये कटोती कर. काही करून मॅथचा निकाल याच्या बाजूने लाव आणि त्यांच्या शिफारसीमुळे तुम्ही मनुष्य जन्मात आलात. आज हा देह या ब्रह्मचैतन्यांच्या कृपेने आपल्याला मिळालेला आहे. हे जर लक्षात आलं तर सज्जनो, असा देह प्राप्त केल्यानंतर ज्या सद्गुरूंच्या कृपेने मला तो मिळाला त्यांच्यासाठी मी नको का झिजवायला? इतका कृतज्ञ मी होणार का? त्यामुळं आपण आपल्या सद्गुरूच्या असलेल्या या उपकारांच्या आठवणीमध्ये तरी भजन करावं. अन्यथा त्यांच्या हृदयाला फार व्याकुळता येते की अरे हा असं मनुष्य शरीर प्राप्त करूनही श्रीहरीचं भजन का करत नाही. आणि नीचातील नीच विषयांमध्ये हा अनुरक्त राहतो. जे प्राप्त करायचंय ते सोडून देतो. श्री महाराजांचं भजन नाही का की हिरा टाकून या गारा देसी हाती. तशी आमची अवस्था आहे. नीच विषयांमध्ये आम्ही अनुरक्त राहतो आणि परीस हातातून फेकून देतो. त्याच्या बदली काचेचे तुकडे आम्ही हातामध्ये घेतो. त्यामुळे सज्जनो, आपल्या जीवनामध्ये या मनुष्य जन्माची किंमत जाणा. लौकिक अर्थाने आपल्या मागे अनेक कर्तव्य असतील. नोकरी, धंदा, व्यवसाय, पैसा, अडका, प्रपंच, मुलं बाळ, अनेक कर्तव्य, सगळं काही असेल ते देहाधिष्ठित आहेत. त्यांच्यासाठी देह तर वापराच तुम्ही. परंतु या देहाच्या अंतरंगामध्ये हा जो ईश्वरी अंश जाणण्याची कला
आम्हाला गुरु कृपेने प्राप्त झालेली आहे, त्याचा एकच मार्ग आहे भजन. ते भगवंताचं नाम मनापासून घ्या आणि आपल्या गुरुने दिलेल्या या मनुष्य जन्माला उतराई होण्याचा प्रयत्न करा. भुशुंडीजींनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आता दुसरा प्रश्न. बड दुःख कवन, कवन सुख भारी. सर्वात मोठं कुठलं दुःख आहे? कुठलं दुःख आहे? गोस्वामीजी दुःखाची व्याख्या सांगताना म्हणतात, नाही दरिद्र सम दुःख जग माही. जगामध्ये दरिद्रतेसारखं दुःख नाही. दरिद्रता हेच परम दुःख आहे. आपण म्हणाल, वा भुशुंडीजी खरंच जाणतात बाबा, आमच्या खिशामध्ये पैसा कमी झाल्यानंतर काय आमचे हाल होतात याची त्यांना जाणीव आहे. अरे पण त्यांना कशी जाणीव आहे? ते तर निलगिरी पर्वतावरती राहतात, अनेक कल्प राहतात. या रुपया पैशाची जाणीव त्या संताला कशी असेल? मग दरिद्रता या शब्दाचा अर्थ काय? सज्जनो, दरिद्रता ही वेगवेगळ्या पातळींवरती असते. एक तर लौकिक दरिद्रता आहेच. जगामध्ये आपली किंमत आपल्या हातात असलेला पैसा ठरवतो, यात काही शंकाच नाही. मी ती एक गोष्ट नेहमी सांगतो ना, की एक बाई गावामध्ये राहत असते, घरची परिस्थिती हलाखीची असते, मुलं बाळ त्यांचा सांभाळ करताना 4 ठिकाणी धुणी भांडी करत कसं बसं गुजराण करत असते. पण तिचा भाऊ मात्र सधन असतो, परंतु त्या भावाला लाज वाटत असते ही आपली बहीण आहे सांगायला. त्या भावाच्या घरी काहीतरी कार्यक्रम असतो आणि त्याने गाव जेवण ठेवलेलं असतं. ही बहीण म्हणते की अरे आपल्या भावाचंच घर आहे, आज मुलांना 4 घास गोड खायला मिळेल, आपणही जाऊयात गावाबरोबर. म्हणून ती बाई त्या आपल्या भावाच्याकडं जेवणावळीसाठी जाते आणि भाऊ जेव्हा आपल्या बहिणीला बघतो तेव्हा त्याच्या संतापानावर होतो. तो तिला बसल्या ताटावरून उठून हाकलून देतो, म्हणतो भिकारडी इथं कशाला येते, माझी किंमत कमी करायला येतेच, चालती हो इथून. काही वर्षांनी त्या बाईची मुलं मोठी होतात, चांगलं नाव काढतात, उच्च विद्या विभूषित होतात आणि प्रचंड धन त्यांच्या वाटेला देखील येतं. परिस्थिती बदलू लागते. बघता बघता त्या सावकाराची बहीण त्या गावामध्ये सर्वसंपन्न होऊन जाते, किंबहुना त्या सावकारापेक्षा देखील तिची संपन्नता वाढते. आणि मग अशी बहीण आपली एवढी श्रीमंत आहे हे जगाला दाखवण्यासाठी तो भाऊ एकदा आपल्या बहिणीला घरी जेवायला बोलवतो. छान चांदीचा पाट ठेवतो, चांदीचं ताट ठेवतो, सुंदर रांगोळी उदबत्ती काढतो, अतिशय सुंदर सुग्रास तिच्यासाठी जेवण बनवतो. बहिणीला म्हणतो, ताई बस जेवायला. ती बहीण देखील हुशार असते, आपल्या हातातल्या पाटल्या बांगड्या काढते, गळ्यातला दागिना काढते आणि ताटावरती ठेवून, बांगड्यांनो खा ग, हे माझ्या नाकातल्या नथी हे खा, हे कानातल्या अलंकारानं तुम्ही हे खा. भाऊ बघायला लागतो, अगं काय करतेस ताई, हे बांगड्यांना का खायला घालतेस, या दागिन्यांना का खायला घालतेस? बहीण म्हणते, अरे तू आज यांनाच जेवायला बोलवलंयस, बहीण तर त्या दिवशी झाली होती जेवायला तुझ्याकडं, आज तू बोलवलंयस या दागदागिन्याला, या संपन्नतेला, त्यांनाच जीव घालते. सज्जनो, या जगाची एक ही अशी वहिवाट आहे की तुमची किंमत तुमच्याकडे असलेल्या संपन्नतेवरून ठरते. त्यामुळं खिशामधला पैसा जसा आटू लागतो तशी लोक देखील आपल्यापासून लांब झालेली आपल्याला दिसतात. कशी गंमत असते ना, कधी जर आपल्याला पैशाची गरज असेल तर नेमका त्याच वेळेला कोणाकडेही पैसा नसतो, आणि जेव्हा आपल्या खिशामध्ये पैसा असतो आणि आपण म्हटलं की अरे आज नाही जेवणाचं बिल मी भरतो, त्यावेळेला सगळेजण आपल्या खिशातून पैसे काढतात. नाही नाही तू नाही द्यायचं, मी देतो. काय जगाचा व्यवहार आहे. संत हे वास्तविक असतात. त्यामुळे दरिद्रतेसारखं दुःख नाही हे लौकिक अर्थाने तर आपल्याला दिसतच, परंतु इथं दरिद्रता हा शब्द केवळ आपल्या खिशातल्या पैसा अडक्यापुरताच मर्यादित नाहीये. सगळ्यात मोठी दरिद्रता आहे मनाची. आणि कदाचित ज्यांचे बँक बॅलन्स कोट्यावधी रुपयाचे असतील, परंतु मनाची दरिद्रता मात्र अशी असते की एखाद्या भिकाऱ्याला देखील अशा मनाच्या दरिद्री माणसाला बघितल्यानंतर स्वतः आपण किती संपन्न आहोत याची जाणीव होते.
सज्जनो, ज्याचं मन संकुचित आहे, ज्याची वृत्ती संकुचित आहे, त्याच्याकडून आपल्या हातातला रुपया देखील बहुतांश वेळेला सुटत नाही. प्रत्येक वेळेला देण्या घेण्यामध्ये जो आपल्या स्वार्थाचा विचार करत राहतो, एखाद्या सत्कर्मामध्ये देखील त्याच्याकडून आपला हा पैसा सुटत नाही. हा जगामधला सगळ्यात दरिद्री मनुष्य आहे. पूज्य बापू म्हणतात त्यांच्या कथांमध्ये की प्रत्येकाला हवंय आपल्या घरामध्ये संपन्नता यावी, लक्ष्मी यावी. यावरती ते उदाहरण देतात की तुम्ही संध्याकाळची वेळ, पश्चिमेचा छान वारा सुटलाय, तुम्ही खिडकी उघडली आहे आणि विचार करताय की अरे आपल्या खोलीमध्ये का वारा येत नाही, बाहेर तर एवढा छान वारा चालू आहे. तर याचं साधं कारण असं असतं की एक खिडकी उघडून वारा घरात येत नाही, दुसरी खिडकी देखील उघडावी लागते समोरासमोरची, जेणेकरून वायू वाहू शकेल. तसं आम्हा प्रत्येकाने एकच खिडकी उघडली लक्ष्मी आत येण्याची, परंतु ही लक्ष्मी आपल्याला द्यायची देखील आहे, चांगल्या कर्मांसाठी देखील द्यायची आहे, पुढच्या व्यक्तीला देखील त्याची शीतलता जाणवली पाहिजे. हा विचार आपल्या मनामध्ये येत नाही. सज्जनो, त्यामुळं आमच्या जीवनामध्ये दरिद्रता ही मनाच्या आधाराने आम्हाला बऱ्याचदा दिसते. श्री महाराजांना एकदा एकाने विचारले की महाराज, खरा पंथ कसा असतो मला दाखवा. महाराज म्हणाले, वेळ आल्यावर दाखवीन. आणि एकदा दुपारी भिक्षा मागण्याच्या निमित्ताने महाराज त्या व्यक्तीबरोबर बाहेर पडलेले आहेत आणि तेव्हाच एक रामदासी भिक्षा मागून आपल्या झोपडीमध्ये आलेला आहे आणि महाराजांची स्वारी त्याच्या झोपडीमध्ये पोहोचते आणि ओम भिक्षान देही, जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून आपल्या भिक्षेचं पात्र त्याच्या समोर करते. त्या रामदासीने मागचा पुढचा विचार न करता आपल्या झोळीमध्ये जे काही होतं ते सगळं श्री महाराजांच्या झोळीमध्ये ओतून दिलं. महाराजांनी केवळ स्मित हास्य केलं आणि ज्या व्यक्तीने हा प्रश्न विचारला होता त्यांच्याकडे बघून ते म्हणाले, कळालं का, याला म्हणतात खरा पंथ, जो देण्याची वेळ आल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. अर्थात श्री महाराजांनी देखील निश्चितपणे ती झोळी तशीच त्या रामदासाला परत केली असणार, यात काही शंका नाही. कारण ज्याला देण्यामधलं समाधान कळालं सज्जनो, तो जगामध्ये कधीच दरिद्री नसतो. आम्हाला असं वाटतं की घेण्यामध्ये सुख आहे आणि आमचा अहोरात्र परिश्रम घेण्यासाठी चाललेले असतात, परंतु जेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने द्यायला लागतो तेव्हा लक्षात येतं की अरे काय विलक्षण सुख आहे या देण्यामध्ये. त्यामुळे आपल्या जीवनातलं दरिद्रता घालवायची असेल तर या दोन खिडक्या उघड्या सज्जनो, आणि जेव्हा तो वारा असा सुंदर वाहेल तेव्हा तो तुम्हाला देखील शीतलता प्रदान करेल. जीवनामधलं दरिद्रता हे दुःख आहे, ज्याचं मन संकुचित आहे, वृत्ती संकुचित आहे, जो देहाने लौकिक अर्थाने देखील दरिद्र जगतच आहे, त्याला ह्या दुःखाचा गरम वारा हा नित्य लागत असतो. आपण म्हणाला, पण आमच्या प्रारब्धामध्ये पैसाच नाहीये, आम्ही देऊ कसं. सज्जनो, मी या खऱ्या पंथाचं उदाहरण जे तुम्हाला सांगितलं त्यावरून लक्षात येतं की देण्यासाठी आपल्याकडे असलंच पाहिजे याची खरंच गरज आहे का, हा प्रश्नच आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जरी समजा तुमच्याकडे पैसा अडका येतच नसेल, पुरतच नसेल, तरी देखील दुसऱ्याचं कल्याण व्हावं, तो सुखी व्हावा, ही भावना देखील अत्यंत श्रीमंतीची आहे. लक्षात घ्या, दुसऱ्याचं सुख पाहून, संपन्नता पाहून जर माझ्या मनामध्ये मत्सर निर्माण होत नसेल तर माझ्यासारखा श्रीमंत या जगामध्ये दुसरा कोणी नाहीये, हे लक्षात घ्या. आणि देण्यासाठी प्रत्येक वेळेला पैसाच पाहिजे असं काही नाही. तुमच्या घासातला घास काढून तुम्ही देऊ शकता. आपण जेवायला बसलोय, घरामध्ये 2च पोळ्या आहेत, पण त्याच वेळेला दरवाजामध्ये जर कोणी मागायला आलं, न जाणे कोणाच्या रूपामध्ये आलाय, आपल्या ताटातली एक पोळी आपण देऊ शकतो का? आणि ती एक पोळी दिल्यानंतर जी राहिलेली पोळी आहे त्याने तुम्हाला ते समाधान प्राप्त होईल. ते 2 नाही 4 पोळ्या खाल्ल्या तरी तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्यामुळे सज्जनो, देण्यासाठी पैसाच पाहिजे असं नाही. तुम्ही अन्नदान अशा पद्धतीने करू शकता. समजा तुम्हाला अन्नदानही शक्य नाहीये तर तुम्ही दुसऱ्याविषयी सद्भावना ठेवू शकता, शारीरिक त्याला योगदान देऊ शकता. एखादा मनुष्य आजारी आहे, दवाखान्यामध्ये आहे, त्याची सेवा आपण करू शकता. सज्जनो, जीवनामध्ये सेवाभाव
करण्यासाठी आम्हाला खरंच कशाची गरज आहे का हो? त्यामुळे आपली दरिद्रता ही तुम्ही जर बँक बॅलन्स वरून मोजत असाल तर ती कधीच तुम्हाला मनाला सुख देणार नाही. परंतु जर तुमचा असा सेवा प्रधान भाव असेल, अशी जर सेवेची वृत्ती तुमच्या अंतरंगामध्ये असेल, तर खरोखर तुम्ही जीवनात समाधानाची श्रीमंती अनुभवाल बघा. नाही दरिद्र सम दुःख जगमाही. मग सुख काय आहे? गोस्वामीजी म्हणतात, संत मिलन सम सुख जग नाही. वा वा वा. खरोखर लंकिनीची आठवण येते. तात स्वर्ग अपवर्ग सुख धैर्य तुला एक अंग, तुलनता ही सकल मिली जो सुख लव सतसंग. एक क्षणाचा संताचा संग मिळाला. लंकिनी म्हणते की मी एक तराजू आणते आणि हा क्षणाचा सत्संग एका बाजूला ठेवते आणि दुसऱ्या पारड्यामध्ये माझी सगळी संपदा, माझं सुख, तात स्वर्ग अपवर्ग सुख, मोक्षाचं सुख देखील मी त्याच्यामध्ये ठेवते. आणि एखाद्या व्यापाऱ्याप्रमाणे मी यांचा तुलनात्मक विचार करते आणि लक्षात येते की काय फायद्याचं आहे, तर माझ्या या निमिष मात्र सत्संगतीचं वजन हे निश्चितच माझ्यासाठी अमूल्य आहे. खरोखर सज्जनो, जीवनामध्ये संताचा उदय येणं ही समस्त सुखाची खाण आहे बघा. आम्ही ज्या सुखासाठी तळमळतो, ज्या आनंदासाठी आम्ही झुरतोय, हा सगळा आम्ही व्याप का मांडलाय लक्षात घ्या. का हा प्रपंच, का हा पैसा अडका, सगळं कशासाठी? सुखासाठी. पण खरं सुख कशात आहे? सत्संगतीमध्ये आहे, संताच्या सहवासामध्ये आहे. संत मिलन सम सुख जग नाही. विभीषण हनुमंत संवादामध्ये देखील विभीषण हेच म्हणतो की जो रघुबीर अनुग्रह कीना तो तुम मोही दरसु हटी दीना. रामाचा अनुग्रह होतो तेव्हाच आपल्या जीवनामध्ये सज्जनो संताचा प्रवेश होतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे संत शोधावा लागत नाही, तुम्ही गुळ व्हा, तुमच्या जीवनामध्ये संत प्रवेश करतो. असा विचार करू नका की आता मी कुठे जाऊन संताला शोधू, आणि तुम्ही कोणाला संताला शोधणार आहे. श्री महाराज म्हणतात की संताचे गुणधर्म जोपर्यंत तुमच्या हृदयामध्ये येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला संत तरी कसा कळणार? तुम्ही संताला कशावरून ओळखणार? वेशभूषेवरून, त्याच्या वस्त्रांवरून असेल, त्यामध्ये देखील संत असेल, परंतु केवळ संत तेवढ्यापुरताही मर्यादित नाही, हेही लक्षात घ्या. संत ही वृत्ती आहे, संत ही व्यक्ती नाही, संत ही स्थिती आहे, संत ही परिस्थिती नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये या संतरूपी वृत्तीला, या संतरूपी स्थितीला नीट समजून घेतलं पाहिजे. संत म्हणजे केवळ आनंद, संत म्हणजे मनाचं विलक्षण व्यापकपण, संत म्हणजे तुमच्या जीवनामध्ये भगवंताचं प्रेम लावणारं असं हे रामाचा एक दूत. असा संत आपल्या जीवनामध्ये येणं हे समस्त सुखाची खाण आहे. मग संताची व्याख्या काय? कोणाला म्हणायचं संत? गोस्वामीजी थोडक्यात संताची व्याख्या सांगतात. पर उपकार बचन मन काया संत सहज सुभाव खगराया. जो आपल्या देहाला झिजवतो मनाने, वचनाने आणि शरीराने परोपकार करण्यासाठी झिजवतो. ज्याला स्वतःचं असं काही राहिलेलंच नाहीये, त्याला स्वतःसाठी काहीच नकोय, त्याचं मन देखील दुसऱ्यांसाठीच आहे. श्री महाराज म्हणायचं ना की अरे माझा कोण माणूस कुठं तो जर मनामध्ये सैरभैर असेल तर माझं मन काकुळतीला येतं की या माणसाचं मी हे दुश्चितपण कसं दूर करू. त्यामुळे मनाने देखील जो नित्य तुमचाच विचार करतो, जो वचनांनी देखील तुमच्यासाठीच बोलत राहतो, नाहीतर अन्यथा हरिपाठ मौन प्रपंचाचे अशी त्याची अवस्था आहे, त्याला बोलण्याची गरजच नाही, परंतु तरी देखील तो बोलतो. कोणासाठी बोलतो? की अरे जर मी हे बोललो नाही
तर यांना हे सगळं कोण सांगेल? कोण सांगेल? सज्जनो, दोन प्रकारची लोक बोलत असतात. एक, आपण काहीतरी लोकांना ज्ञान देतोय, त्यांना प्रभावित करतोय आणि त्याच्या आधाराने आपल्याला काहीतरी परतावा मिळेल अशा पद्धतीने उपदेश करणारे अनेक लोक असतात. परंतु संत हे एक असं तत्व आहे ज्याच्या वचनांना कुठल्याही अपेक्षेचं ओझं नाही. मग त्याची खूण काय आहे? संताचं वचन आणि एखाद्या प्रवचनामधलं वचन याच्यातला फरक कसा ओळखायचा? सज्जनो, प्रवचनामध्ये पांडित्य हे तुमच्या बुद्धीला जाऊन भिडतं. तुमची बुद्धी कदाचित त्या शब्दांच्या आधाराने डुलू लागेल, परंतु संताचं वचन हे थेट तुमच्या हृदयाला जाऊन स्पर्श करतं आणि तुमच्या हृदयाला स्पर्श झालेल्या वचनाचं प्रमाण तुमचे डोळे सांगू लागतात. ते डोळे पाझरू लागतात, हृदय गलबलून जातं. हे आहे संत वचनाचं निरपेक्षत्व. असा संत हा शरीराने देखील सर्वांच्या उद्धारासाठी झिजत असतो. कदाचित श्री महाराजांसारखे अनंत व्याधी या त्याच्या अवतीभोवती फिरत असतील तरी देखील कशाचाही विचार न करता, अरे रामाचं हे कार्य मला करायचंय या भावनेने जो आपलं शरीर देखील परोपकारासाठी झिजवतो, हा संतांचा सहज स्वभाव आहे. सज्जनो, अशा संत सुखाचं वर्णन गोस्वामीजी आपल्याला आणखीन काही चौपायांमध्ये सांगतायत. त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.